एवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायांनो, आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोने वागाव का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही वागाव? कसं वागता तुम्ही? हा, नवऱ्याला आवडतं तसं जर बायको वागली तर संसारामध्ये तिचा आनंद आहे. आता नवऱ्याला साडी आवडत असेल आणि तुम्ही जर पंजाबी घातला तर मार खाणार नाही का तुम्ही? नेम आहे ना तो. मग संसार जर चांगला भाव वाटत असेल तर पत्नीला नवऱ्याच्या मनासारखं वागावं लागतं. लक्ष देऊन ऐका, विनोद नाहीये करत मी, उदाहरण पटवून देतोय तुम्हाला. लग्न झाल्यानंतर संसार जर आनंदात राहा वाटत असेल तर पत्नीला कोणाच्या मनाप्रमाणे वागावं लागतं? नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. नवऱ्याच्या मनाप्रमाणे जर वागली पत्नी तर एवढा आनंद आहे संसारामध्ये, वा 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 वा, सगळं तिच्या हातात असतं. अजून पुढे जाऊन सांगतो, नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं माया हो, का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही करावं? नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात. कशाच्या शेंगा आवडतात? कमी करा आवाज, वाढू नको. नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात. कशाच्या? आणि तुम्ही मस्त पाट्यावर कुटून, शेंगदाणे कुटून, मस्त मसाला टाकून शेवग्याच्या शेंगा केल्या. दुपारच्या सुट्टीमध्ये मित्रमंडळी जेवायला बसले की नवरा सांगतो, राव दररोजच्या 2च चपात्या खातो, आज 3 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोने माझी आवडती भाजी केली. काय केली? अरे आवडती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो. हा जसा संसार आहे तसं देवाला आवडतो, तसा परमार्थ भक्तांनी केला की देवही प्रसन्न होतो. हा परमार्थ आहे महाराज, मी नाही बोलत, नाथ बाबा सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात दिवस, नामाचा उच्चार रात दिवस, नामाचा उच्चार रात दिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रात्र दिन. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रात्र दिवस. आवडे देवाशी सांगितले. तुम्हाला आवडतं तसं नाहीये, तुम्हाला तर काही आवडतं. तुम्ही भद्रा मारुतीला नारळ फोडण्यासाठी गेले, मला तर हसूच येतं महाराज. भद्रा मारुतीला दर शनिवारी लोक जातात, जाण्याबद्दल काही नाही, भक्तीचं दैवत आहे, बजरंग बली आपल्या हिंदू धर्माचं स्थान आहे. बजरंग बलीच्या दर्शनाला गेले आणि नारळ घेऊन गेले शनिवारी फोडण्यासाठी. काय घेऊन गेले? नारळ. आणि ते नारळ जर एकदम कवळलंच निघलं, एकदम गोड निघलं तर भद्रा मारुतीच्या दरबारात हा एवढा तुकडा ठेवतो. त्या मारुतीरायच्या दाढीतही बसत नाही, एवढा बारीक तुकडा ठेवतो. आणि तेच नारळ खवट निघू द्या, लोक म्हणतो हे हे पावलं देवाला, तुझ्या बापान ठेवलं का? नेमकं काय मेळ काय या? मला तर काही कळत नाही. लोक इकडं शुक्रवारपर्यंत दररोज अंडे खायचे, शनिवारच्या दिवशी लोक जय हनुमान. आता बापान ठेवलं का? तुला मूर्ख आहे का तू? म्हणजे एवढं सोपं तुम्ही काय? खरं सांगू का तुम्हाला, माणसानं घुमवाघुमी बायको सोबत केली तर चालेल, मित्रासोबत करा, आई बापासोबत करा, पण घुम्या हो घुमवाघुमी देवासोबत करायची. तो तुमचा बाप आहे, त्यानं तुम्हाला जन्माला घातलंय, त्याच्यासोबत घुमवाघुमी करायची. अहो शुक्रवारी संध्याकाळी रात्रभर दारू पितो, शनिवारी लगेच शन्न शन्न जेवण म्हणता तुम्हाला. अरे कसं शक्य होईल महाराज? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव,
देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. एवढं सोपं नाही. आता गणपती उत्सव संपले ना, अजून 10-12 दिवसांना नवरात्र उत्सव आहे, बरोबर आहे का नाही? नवरात्र उत्सव तर असं हसू येतं काकासाहेब मला. अरे काय लोक चॅप्टर आहे महाराज. जे 12 महिने धाब्यावर असतं ते 9 दिवस चप्पल घालत नाही हो. संभाजीनगर मधला एक धाबा या नालाकान सोडेल नसतो, आणि 9 दिवस बापा बापा बाबा बगर खाय ना, शब्द ना खाय ना. आणि हे सांगू का तुम्हाला, स्पष्ट बोलतो, आता कॅमेरेवाले त्याच्यामुळे थोडी भीती वाटती. तू बिना चपलीचा नाही गद्या, भोंगळा फिरला तरी देवीची कृपा होणार नाही तुझ्यावर. 12 महिने धाब्यावर फिरतो, 9 दिवस बिना चपलीचा फिरल्यावर जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर होईल. असं वाटतंय ना तुम्हाला नवरात्रात ती जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर व्हावी? लिहून ठेवा माझं एक वाक्य काळजावर. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या आई बहिणी स्वतःच्या बहिणीसारख्या आईसारख्या दिसतील, त्या दिवसापासून तुम्हाला महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज पडणार नाही महाराज. एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चाललाय, आणि दुसरीकडे 5-5, 10-10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय. तुम्हाला असं वाटतंय ती जगदंबा तुमच्यावर कृपा करेल? अजिबात नाहीये. लोक मोठ्या भाषणात सांगतात की 1947 साली हा भारत स्वतंत्र झाला. मला नाही वाटत स्वतंत्र झाला म्हणून. अरे पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाही, पोरगी कॉन्व्हेंटला टाकली तर घरी येईल याची गॅरंटी नाहीये, मुलं शाळेत टाकले तर ते घरी येईल याची गॅरंटी नाही. कुठं सुरक्षित आहात तुम्ही? अजिबात कुठंच सुरक्षित नाहीये. म्हणून माझी विनंती गड्यानो, उपवास थोडे कमी केले तरी चालेल, बरोबर आहे का नाही? माणूस म्हणून माणसासोबत चांगलं वागा, माणूस माणसासारखं जगा. उपवास करण्याची गरज नाहीये. अरे तुमच्या उपवासामुळं भगर वाढली ना महाराज, शब्दानं वाढला, शेंगदाणे मागले. 1 किलोभर भगर खातो, अजिबात नाही महाराज. खरं सांगू का, शास्त्रामध्ये 2 उपवास सांगितलेले, एक एकादशी सांगितलेली आणि दुसरी सोमवार सांगितलेला आहे. कोणते उपवास सांगितलेले? एकादशी आणि सोमवार. बाकीचे उपवास धरावे याच्यासाठी शास्त्रामध्ये कुठंच पुरावा नाहीये. एकादशी धरावी याच्यासाठी मी भागवतातला पुरावा देतो. एकादशी धरावी याच्यासाठी तुकोबरायच्या गाथ्यात पुरावा आहे. सोमवार धरावा याच्यासाठी गाथ्यात पुरावा आहे. आता गुरुवार धरावायच्यासाठी काय पुरावा आहे हो? मंगळवार धरावायच्यासाठी काय पुरावा? बरं जाऊ द्या, मंगळवार धरू द्या, गुरुवार धरू द्या, अहो रविवार धरतात का? काय चाललं काही कळत नाही सगळे. उदाहरण आठवलं, सांगतो तुम्हाला. एका मायमाऊलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर 2-4-6 महिन्यानं माहेरला आल्यानंतर पंचमीला घरी आली. मग तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत गप्पा मारायला लागले. का ग ए दीदी, कस काय ग तुझ्या सासरचं वातावरण? असं विचारल्यानंतर या बिचारीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि ही म्हणायला लागली, बाई माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग, माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलं. कमी कर दादा आवाजाचा. माझ्या वडिलाने सासर नाही ग, स्वर्ग पाहून दिलं. खूप कल्याण केलं ग माझ्या बापाने. तिची मैत्रीण म्हणली, सासरा ग, काय सासऱ्याचं वर्णन करू ग, देव माणूस येतो. हा हा हा. सासू ग, सासू तर मला पोटच्या लेकीसारखी जपती. बर बर बर. देर ग, देर तर नेहमी वरवर करतो ग, माझी बहिणीसारखा मला जीव लावतो. ननंदचं तर काय विचार करू, मला छोट्या बहिणीसारखं जपते. आणि तिच्या मैत्रिणीला तिला विचारलं, का ग बाई तुझा नवरा ग? ती हळूच म्हणली, बाई तो मेला 6 महिने झाले, मला बोलतच नाही. कीर्तनाकडे हसू नका. लग्न झाल्यानंतर इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी प्रेम करावं? अरे तुम्हाला काहीच कळेना ना, काही तर बोला. लग्न झालेले आहे तुमचे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी? नवऱ्याने. नवरा मुठीत आल्यावर हरी आला हाता मग कायची वय चिंता. नवरा जर यांचं ऐकत असेल तर मायबापासोबत राहायची काय गरज आहे? सेपरेट रूम करतात या, म्हणजे अजिबात नाही. यांना आता तर नवीन पोरीची फॅड अशी झाली, लग्न करताना तिला असं वाटतं सासराही नको आणि सासूही नको. मग तो हा नवरा काही वरून पडलेला आहे का? कठीण ताळ आहे ना महाराज. अशी पद्धत चुकीची आहे. माझी विनंती तुम्हाला, अरे एकत्रित राहण्यात जो आनंद आहे तो वेगळं राहण्यात नाहीये गड्यांनो. एकत्रित राहण्यात जी आनंद आहे तो कशात नाहीये. ती म्हणली, बाई 6 महिने झाला तो मेला, मला बोलत नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. लग्न झाल्यावर जसं मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं, नवरा जर ऐकत असेल, नवरा प्रेम करत असेल तर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी, सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो, देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो, भाऊजाई बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते, ननंद बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. का? तिला माहिती आहे माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो.
मग जसं नवरा संसारामध्ये महत्वाचा आहे तसं उपवासामध्ये एकादशी म्हणजे नवराचे. हे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे सासू सासरे देर भावजा या किरकोळ लोकांचा ताण नाही घ्यायचा जास्त. नवरा बोलला व्रत एकादशी करीना उपवास आणि गायीनं हरणेसी, म्हणून शास्त्रानुसार एकादशी लोक शनिवार धरतात, गुरुवार धरतात, मंगळवार धरतात आणि एकादशी तिची भाकरी खातात. काही फायदा होणार नाहीये. आणि एकादशी जर धरली तर बाकीचे उपवास नाही धरले तरी चालतील, पण एकादशीच्या दिवशी जर भाकर खाल्ली तर बाकीचे उपवास करणं म्हणजे गाढ वानशेत खाल्लं पाप ना पुण्य. विठाला 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 विठाला. म्हणून प्रत्येक ठिकाणी आवड खूप महत्वाची. मी तुम्हाला सांगितलं आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. म्हणून तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं. करणे पाखांड खंडन, धर्माचं काम करायचं, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पण हे सगळं करत असताना नामाचं बीज वाढवायचं. अभंगाचं पहिलं चरण. पाखंडी लोकांचं खंडन करायचं आणि हेची आमा करणे काम बीज वाढवावे. नामाचं बीज वाढवायचं. बाकीच्या गोष्टी सोडून द्या गड्यांनो. भगवंताचं चिंतन करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला. भगवंताचं चिंतन करा. बसणारे मायबाप 24 घंटे तुमच्याकडे, त्या 24 घंट्यातले 23 घंटे काम करा. उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, नोकऱ्या करा, काय करायचं ते करा. पण त्या 24 तासातून 1 तास माझ्या देवासाठी देत चला. जर तुम्ही त्याच्यासाठी वेळ नाही दिला तर तुमच्यासाठी वेळ कसा देईल. मला इथं बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं, मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल, किती वेळेस नमाज पडतात ते? मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकराने एकदा तर हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत महाराज. हिंदूच्या लेकराने एकदा तर हनुमंतरायाच्या मंदिरात गेलं पाहिजेत. तुम्ही मंदिरात नवरदेव झाल्यावरच जाता आणि ते बी बुटं घालून जाता. तुम्हाला असं वाटतं की मी हनुमंतरायाचा जवाईचे का नो, असं करू नका बरं. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, आपण काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे. देवासाठी जर नाही वेळ देणार तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल. मी नेहमी सांगतो तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या. महाराज एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन करतात. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. बसणारे मंडळी, भगवंताचं नाव घेण्यासाठी कशाचीच गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. हरिपाठ म्हणतोय आपण, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, अरे भगवंताचं चिंतन म्हणजे पेढा आहे माया. हो काय पेढा आहे? पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे, आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा लागतो माया? हो, पेढा झोपीत खाल्ला तरी गोडच आहे, पेढा रागात खाल्ला तरी गोडच आहे, आणि पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे? गोडच आहे. तसं भगवंताचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा, तुमच्या पदरात पुण्यच पडणार आहे. जुने लोक एक मन म्हणायचे, गाईचं शेण जर खाली पडलं, शिट्टी मारतो रे माईक नको वाढू आवाज. गाईचं शेण जर खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठतं? मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. हा जसा गाईच्या शेणाचा प्रभाव आहे, तसं माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कधीच वाया जाणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकी काहीच करू नका. विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोर लहाना, दानी तुले द्या. ए बंद, खराब झालं रे ते आवाज, कमी कर ना. तुला सांगितलं तेवढं ऐक माझं. विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू. राम म्हणा गा, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. इतकं सुंदर साधू संतांनी तुम्हाला आणि मला सबसिडी दिली महाराज. खरं सांगू का, ज्ञानोबराय तुकोबरायने जेवढी सबसिडी दिली तेवढी जगात कोणत्या सरकारने दिली नाहीये. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला भांडता,
हरी बोला कांडता आणि सर्व कार्य करिता हरी बोला. अजून प्रमाण घ्या. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थान, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना, भगवंताचं भजन करा. भगवंताचं भजन सोडून दुसरं काहीच नाही. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे. दुरीच्या सापा भेऊन भावा, भेटी नाही जीवा शिवा. तिचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे. भगवंताच्या भजनाविना वेळ वाया नका घालू. वेळ जर वाया गेल्या तर जीवनामध्ये एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप आणि पश्चाताप. हे बघा, आहे त्या वेळेत जर देवाचं भजन नाही केलं तर माणसाचं जीवन वाया जातं. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे. गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काही फायदा नाही. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत धाब्यावर जाऊन या. नाही, जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत कुठे जाऊन या? धाब्यावर नाही, तीर्थयात्रेला जाऊन या. पायी तीर्थयात्रा. कमी कर रे आवाज, कडक झालाय तो आवाज, कमी कर तू माझा ऐक. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. तीर्थयात्रा करण्यासाठी पाय चांगले तोपर्यंत जाऊन या. हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. दात चांगले तोपर्यंत जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत भजन करून घ्या. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोला या वचन. जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला प्राप्त झालाय. महाराज सांगतात, आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण कि भज मन नारायण. एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय. बसणारे मंडळी, वेळ नका घालू. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. एवढ्या जलद लोक मरतात. पूर्वी माणसं मरण्यासाठी म्हातारं व्हावं लागत होतं. पूर्वी माणसं मरण्यासाठी काय व्हावं लागत होतं? म्हातारं. आता माणसं मरण्यासाठी म्हातारं होण्याची गरज नाही. कोणता रोग कोणत्या रूपानं कधी येईल काही सांगता येत नाही. तुमच्या संभाजीनगरमध्ये बजाज कॅन्सरचं हॉस्पिटल आहे ना, मोठं आहे ना. एखाद्या चांगल्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरला जाऊन भेटा आणि त्यांना विचारा, विको कमी कर रे, की कॅन्सर कशानं होतो. महाराष्ट्रामध्ये सध्या निर्व्यसनी लोकांना जेवढा कॅन्सर व्हायला लागला तेवढा व्यसनी लोकांना नाही.